हजारो लोकांचा मोर्चा तुम्हाला पाहायचा आहे का? तुम्ही अशा कारवाई करून गोरगरिबाला धमकीत असाल आणि अशा कारवाई जर तुम्ही करणार असाल तर आम्ही तुमच्यावरती मोर्चे करू नाईलाज असतो. तुम्ही आता माझा आहे हा, बोला. आता मी ASRO झालोय, स्पेशल रिकव्हरी ऑफिसर. मी काय करतो, आपली जी प्रोसेस आहे ती करतो. त्याच्यानंतर ते झेड फॉर्म वगैरे मी काय पाठवणार नाही, म्हणजे पुढची कारवाई आपण काय करत नाही लगेच. आमचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना सहकार कायद्यानुसार त्यांना सेटलमेंट करून द्या. वाढवलेलं आहे तुम्ही आणि तो अननेसेसरी वाढवलेला आहे. आपण सेटलमेंट त्यांची अमाऊंट किती होती? काहीतरी 5 लाख रुपयाचा अमाऊंट होते. सेटलमेंट 1.5 लाख रुपये पेड केलेले. जी काही रक्कम पेड केली ती मायनस होतो आणि सेटलमेंट मध्ये व्याजदर कमी लागतं, 8% लागतं आणि प्लस माहीत असेल तर आणखी कमी लागतं. कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे तुम्ही संचालक मंडळाने ठराव केला, संचालक मंडळाने निर्णय घेतला म्हणून तुम्हाला जे अधिकार मिळाला. मग त्याच्यासाठी या DDR बसवला, या DDR तुम्हाला जे अधिकार प्राप्त करून घेतली. आणि मग तुम्ही ते त्यांना त्यांच्या पद्धतीने सहकार्य करा. संचालक मंडळाला सांगा या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी नाहीये आणि यांच्याकडे एवढेच पैसे आपण करा काय जेवढी मदत करता येईल तेवढी करू. सेटलमेंट मध्ये पण आम्ही ते सांगतो की कमी जेवढे करता येईल तेवढे कमी करू. कुठल्या जॉबला नाही पण मला वर्षभराची तरी मदत. तुमचा एक अर्ज द्या तसा बँकेत, एक अर्ज देऊन टाका तुम्ही, काय रिक्वेस्ट मी खूप अडचणीतच होती कारण माझ्या 3 मुलींना घेऊन राहायचा. माझ्या नवऱ्याने माझं खोटं बोलून माझ्याकडून लोन काढून घेतलेला. मला सांगितलेला विटनेस म्हणून तू मला राहा असं सांगितलेला. लोन माझ्या नावावर काढलेला मला माहिती नव्हतं आणि नंतर मला नोटीस आल्यानंतर मला कळलं का तुझ्या नावावर लोन आहे आणि माझ्या घरावर जप्ती आलेली. आता मी माझ्या 3 मुलींना घेऊन राहत होती. मी खूप प्रॉब्लेम मध्ये होते. मग मी प्रॉब्लेम मध्ये राहिल्यामुळे मी योगेश सरांकडे गेली. त्यांनी मला थोडस मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी आम्हाला मदत केली. अशा प्रकारे आपण योगेश दादांना पण विचारू. योगेश दादा, तुम्ही त्यांना कसे भेटलात व त्यांना तुम्ही कसं सपोर्ट केलात किंवा कसं काय? मी यापूर्वी कर्जमुक्तीसाठी काम केलेलं आहे. बँक आपल्या सर्वसामान्य जनतेला, कारण जेणेकरून जे आपली सर्वसामान्य जनता आहे ती या बँकेच्या कर्जाच्या विळख्यातून वाचली पाहिजे. तर असंच माझी माहिती कोणीतरी यांना दिली आणि यांनी मला माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी आपला स्वाभिमान शेतकरी संघटन आपल्या ज्या बँकेच्या कर्जातून विळख्यातून वाचवण्यासाठी आणि जे जबरदस्ती बँक दडपशाही करते आपल्यावरती त्याच्यामधून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते. जो घर जाणार होता बँकेच्या नरड्यामध्ये, जो घर जाणार होता तो घर आम्ही वाचवलेला आहे. त्यांनी आमच्याकडे मदत मागितली का आम्हाला ह्या जप्तीच्या कर्जाच्या विळख्यातून मुक्त करा. माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या महिला अध्यक्षा पूजाताई देवरे, स्वप्नील बाबुल ही मंडळी माझ्यासोबत या ठिकाणी जप्ती थांबवण्यासाठी आणि त्या बँकेचा वसुली अधिकारी आहे त्याला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. कायद्यानुसार ज्यांना समजून सांगितलं तर त्यांनी बँकेचा वसुली अधिकाऱ्याने ते मान्य केलं आणि आमची बाजू समजून घेतली आणि मी घर जप्त करणार नाही हा असा शब्द दिला आणि या कुटुंबाला दिलासा मिळाला. ह्या कुटुंबाची जप्ती होणार नाही. त्यांना ऐपतीप्रमाणे त्यांना सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली. जय हिंद, जय महाराष्ट्र.